प्लीज ना. अजिबात नाही. एकच चमचा. धैर्य. अहो तुम्ही काय आता आर्याच्या वयाचे आहात का? नैवेद्य दाखवल्यावर मिळेल की तुम्हाला आमरस. सावी प्लीज 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 प्लीज. हा, सावीला ह्या नैवेद्याच्या ताटात मीठ कुठं वाढायचं ना ते माहिती नव्हतं. तेच सांगायला आलो तुम्ही. नैवेद्याच्या ताटात मीठ वाढत नाही. खरंच? मी आलोच. काय झालं आई? काय पाहिजे का तुला? नाही, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल की मग. मला लई काळजी वाटते ग सावे. काळजी? कसली काळजी? अगं, तुझ्या पप्पांनी बहुतेक परत काम सुरू केले. रात्री अपरात्री सारखे घराबाहेर जातात, टेन्शन मध्ये असतात. काय करतात, कुणाला भेटतात, काही धड सांगत नाहीत बघ. काय? अगं पण आत्ता कुठे त्यांना बरं वाटायला लागलं होतं. तेच तर. आणि तुला तर माहितीच आहे त्यांचं काम कसं आहे, आगीशी खेळ. मला तर लई भीती वाटायला लागली. कसली भीती? सावे, अगं मला असं वाटतंय की ते ना मुजुमदारांच्या विरोधात काहीतरी शोधतायत. मी सकाळी त्यांना विचारलं तर मला म्हणाले की पुढच्या 2 तासात तुला समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कसली उत्तरं, काय काय कळना झालंय बघ. मनाला नुसती धाकधूक लागून राहील. सावे, मी इथे आल्यापासून बघते लई अस्वस्थ आहेत ते. तू जरा बोल की त्यांच्याशी. अगं म्हणजे नेमकं काय चाललंय त्यांचं ते तर कळायला नको का? तुला माहितीच आहे त्यांच्या मनात मुजुमदारांबद्दल केवढा राग आहे तो. पण त्या रागापोटी तुझ्या आणि धैर्यरावांच्या नात्यावर कोणतं संकट नको यायला बाई. नाही आई, हे बघ असं काही नाही होणार. मी बोलते पप्पांशी. हा, लेकीचा जीव हवा असेल तर ते सगळे पुरावे माझ्याकडे द्या. आई अंबाबाई, आता तूच मार्ग दाखव. आज गप्प राहिलो तर आजवर दामिनीबाईंच्या गुन्ह्याला बळी पडलेल्यांना कधीच न्याय मिळणार नाही. पण दुसरीकडे पोरीचा जीव पणाला लागलाय. तिच्यापेक्षा महत्वाचं मला दुसरं काही नाहीये. काय करू आई, काय करू मी? अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये,
काळूबाई